नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला महाराष्ट्राच्या टॉप 10 मुख्यमंत्र्यांबद्दल सांगणार आहोत। तर महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कोणाचं नाव येतं, चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्यामध्ये 10व्या क्रमांकावर विलासराव देशमुख यांचं नाव येतं। विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे एक प्रमुख राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते। त्यांचा जन्म 26 मे 1945 रोजी लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथे एका मराठा कुटुंबात झाला। त्यांनी पुणे विद्यापीठातून विज्ञान आणि कला शाखेतून पदवी घेतली आणि इंडियन लॉ सोसायटी लॉ कॉलेजमधून कायद्याचं शिक्षण पूर्ण केले। 1974 मध्ये बाभळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली। विलासराव 1999 ते 2003 आणि 2004 ते 2008 या काळात दोनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले। त्यांच्या कार्यकाळात मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंक आणि मेट्रोसारखे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू झाले। त्यांनी शिक्षण, कृषी आणि उद्योग यांसारख्या अनेक विभागांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले। तथापि 2008च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली आणि नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला। नंतर ते केंद्रीय मंत्री बनले, जिथे त्यांनी ग्रामीण विकास, पंचायती राज, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांसारखी मंत्रालये सांभाळली। विलासराव यांना पत्नी वैशाली आणि 3 मुलगे अमित, रितेश आणि धीरज आहेत। ते मांजरा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून लातूरमध्ये शिक्षण आणि सामाजिक कार्यांना प्रोत्साहन देत होते। 2012 मध्ये चेन्नईमध्ये यकृत आणि किडनीच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले। त्यांची साधेपणा आणि जनसेवेची भावना आजही प्रेरणा देते। यानंतर 9व्या क्रमांकावर एकनाथ शिंदे यांचं नाव येतं। एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे एक प्रमुख राजकारणी आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत। सध्या ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत। त्यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी सातारा जिल्ह्यातील दरे गावात झाला। कमी शिक्षण असूनही त्यांनी 1980च्या दशकात ठाण्यात शिवसेनेत सामील होऊन राजकारणात सुरुवात केली। ऑटो रिक्षा चालक आणि मजुरांमध्ये काम करून त्यांनी शिवसेना मजबूत केली। 1997 मध्ये ते ठाणे नगरपालिकेचे नगरसेवक बनले आणि 2001 मध्ये ठाणे महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते राहिले। 2004 पासून ते ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून सलग आमदार आहेत। 2005 मध्ये त्यांना शिवसेनेचे आमदार गटनेता बनवण्यात आले। 2014 ते 2019 पर्यंत ते महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य यांसारख्या मंत्रालयांमध्ये मंत्री होते। 2022 मध्ये शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बंड केले आणि 40 आमदारांसह भाजपशी युती केली। 30 जून 2022 रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते। त्यांच्या सरकारने मेट्रो, समृद्धी महामार्ग आणि पायाभूत सुविधांवर भर दिला। 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या शिवसेनेने भाजपसोबत मिळून महायुती आघाडीला विजय मिळवून दिला। त्यानंतर ते उपमुख्यमंत्री बनले। त्यांची नेतृत्वशैली आणि शिवसेनेची नवीन दिशा यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला। त्यांची मेहनत आणि समर्पण त्यांचा वारसा प्रेरणादायी बनवते। यानंतर 8व्या क्रमांकावर मनोहर जोशी यांचं नाव येतं। मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे एक प्रमुख राजकारणी होते, ज्यांनी शिवसेनेसोबत आपल्या राजकीय कारकिर्दीला उच्च स्तरावर नेले। त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातील नंदवी गावात झाला होता। बालपणी आर्थिक अडचणी असूनही त्यांनी मुंबई विद्यापीठातून MA आणि कायद्याचे शिक्षण पूर्ण केले। 1964 मध्ये त्यांनी अनघा जोशी यांच्याशी विवाह केला, ज्यांच्यापासून त्यांना 1 मुलगा आणि 2 मुली आहेत। जोशींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात शिक्षक म्हणून केली आणि नंतर कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली, ज्याने हजारो तरुणांना रोजगारासाठी प्रशिक्षण दिले। 1966 मध्ये शिवसेनेच्या स्थापनेनंतर ते बाळासाहेब ठाकरे यांचे निकटचे सहकारी बनले। 1972 मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य बनले आणि 1976 ते 77 मध्ये मुंबईचे महापौर राहिले। 1995 मध्ये शिवसेना भाजप युतीच्या विजयानंतर ते महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री बनले, जे 1999 पर्यंत राहिले। या काळात त्यांनी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांसाठी अनेक योजना सुरू केल्या। 1999 मध्ये ते लोकसभा खासदार बनले आणि 2002 ते 2004 पर्यंत लोकसभेचे अध्यक्ष राहिले। त्यांच्या शांत आणि स्पष्टवक्ते स्वभावाने त्यांना सन्मान मिळवून दिला। 2024 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाले। 2025 मध्ये त्यांना मरणोत्तर पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले। जोशींच्या मेहनतीमुळे आणि समर्पणाने महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजात अमिट छाप सोडली। यानंतर 7व्या क्रमांकावर वसंतराव नाईक यांचं नाव येतं। वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे एक महान राजकारणी होते। त्यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे झाला होता, ज्यांनी 1963 ते 1975 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सेवा केली। ते महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिले। यवतमाळ जिल्ह्यातील गावली गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वसंतरावांनी लहानपणापासूनच सामाजिक समस्या समजून घेतल्या। त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी जोडले जाऊन राजकारणात पाऊल ठेवले। 1952 मध्ये ते मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य बनले आणि नंतर मुंबई राज्य आणि महाराष्ट्रात विविध मंत्रालयांमध्ये काम केले।
1963 मध्ये मारोतराव कन्नमवार यांच्या निधनानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यांच्या 11 वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात हरित क्रांतीची सुरुवात झाली, ज्याने कृषी क्षेत्राला मजबूत केले. त्यांच्या औद्योगिक धोरणांमुळे राज्यात औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन मिळाले. वसंतरावांची साधेपणा आणि लोकांशी असलेला संवाद यामुळे ते लोकप्रिय झाले. 1977 मध्ये ते वाशिममधून लोकसभा खासदार म्हणून निवडून आले. 1979 मध्ये सिंगापूरमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ यवतमाळमध्ये वसंतराव नाईक सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि परभणीमध्ये कृषी विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले. त्यांचा वाढदिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा वारसा आजही प्रेरणा देतो. यानंतर 6व्या क्रमांकावर यशवंतराव चव्हाण यांचं नाव येतं. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे एक महान राजकारणी आणि स्वातंत्र्य सेनानी होते, ज्यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आहे. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी पुणे येथील राजाराम कॉलेज आणि बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेताना ते अनेक वेळा तुरुंगात गेले, ज्यामुळे त्यांची नेतृत्व क्षमता अधिक विकसित झाली. 1956 मध्ये बॉम्बे राज्याच्या पुनर्रचनेनंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाले आणि यशवंतराव चव्हाण हे त्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने शिक्षण, कृषी आणि औद्योगिक विकासात प्रगती केली. 1962 मध्ये ते भारताचे संरक्षण मंत्री बनले आणि भारत-चीन युद्धानंतर भारतीय सैन्याला मजबूत करण्यात त्यांनी योगदान दिले. नंतर ते गृह, वित्त आणि परराष्ट्र मंत्रालय यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर राहिले. यशवंतराव एक कुशल लेखक देखील होते. त्यांची कृष्णकाठ आणि सह्याद्रीची सावली यांसारखी पुस्तके मराठी साहित्यात प्रसिद्ध आहेत. ते सहकार चळवळीचे पुरस्कर्ते होते आणि ग्रामीण विकासावर त्यांनी भर दिला. त्यांच्या साधेपणा आणि लोकांशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे त्यांना सह्याद्रीचे सिंह असे म्हटले गेले. 1984 मध्ये दिल्लीत त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ पुण्यात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि अनेक संस्था स्थापन केल्या आहेत. त्यांचा वारसा आजही प्रेरणा देतो. यानंतर 5व्या क्रमांकावर शंकरराव चव्हाण यांचे नाव येते. शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे एक प्रमुख राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांचा जन्म 14 जुलै 1920 रोजी नांदेड जिल्ह्यातील पैठण येथे एका मराठा कुटुंबात झाला होता. त्यांनी उस्मानाबाद येथून कला आणि कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेताना ते गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झाले आणि काँग्रेसशी जोडले गेले. शंकरराव 1975 ते 1977 आणि 1986 ते 1988 या काळात 2 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात आणीबाणीच्या काळात त्यांनी मजबूत प्रशासन चालवले. 1986 मध्ये परतल्यानंतर त्यांनी शिक्षण आणि ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित केले. ते नांदेडमधून अनेक वेळा आमदार आणि खासदार म्हणून निवडून आले. केंद्रात त्यांनी 1984 ते 1986 या काळात गृहमंत्री, अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांसारखी महत्त्वाची पदे भूषवली. 1981 मध्ये मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून त्यांच्या सन्मानार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे करण्यात आले. शंकररावांची साधेपणा, शिस्त आणि लोकांशी असलेला संवाद यामुळे ते लोकप्रिय झाले. ते सहकार आणि सामाजिक कार्यांमध्येही सक्रिय होते. त्यांचे पुत्र अशोक चव्हाण हे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 2004 मध्ये दिल्लीत त्यांचे निधन झाले. शंकररावांचा वारसा शिक्षण, प्रशासन आणि मराठवाड्याच्या विकासात आजही जिवंत आहे. त्यांच्या धोरणांनी आणि नेतृत्वाने महाराष्ट्राच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. यानंतर 4थ्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस यांचे नाव येते. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे एक प्रमुख राजकारणी आणि सध्याचे मुख्यमंत्री आहेत. यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी नागपूरमध्ये एका मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे देखील एक राजकारणी होते. देवेंद्र यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा मिळवला. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1992 मध्ये नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून केली आणि 1997 मध्ये 27 वर्षांच्या वयात नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले. 1999 पासून ते नागपूर दक्षिण पश्चिममधून सतत आमदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये 44 वर्षांच्या वयात ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात जलयुक्त शिवार, मेट्रो प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला. 2019 मध्ये ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. यानंतर 2024 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री बनले. देवेंद्र यांची रणनीतिक विचारसरणी आणि संघटना कौशल्याने भाजपला महाराष्ट्रात मजबूत केले. त्यांची पत्नी अमृता एक बँकर आहेत आणि त्यांच्या मुलीचं नाव दिविजा आहे. ते त्यांच्या साधेपणा आणि लोकांशी असलेल्या जवळीकसाठी ओळखले जातात. त्यांच्या धोरणांनी आणि नेतृत्वाने महाराष्ट्राच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले, विशेषतः ग्रामीण विकास आणि शहरीकरणात. यानंतर 3ऱ्या क्रमांकावर शरद पवार यांचे नाव येते. शरद पवार हे महाराष्ट्राचे एक प्रमुख राजकारणी आणि राष्ट्रीय स्तरावर प्रभावशाली नेते आहेत. यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी मुंबईच्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले.
कमी वयापासूनच राजकारणात रुची असणाऱ्या शरद पवारांनी 1967 मध्ये बारामतीमधून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ते सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी जोडले गेले होते आणि 1978 ते 1986 या काळात 3 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. 1999 मध्ये काँग्रेसमधून वेगळे होऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एनसीपी स्थापना केली. ते अनेक वेळा भारताचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री आणि लोकसभा खासदार राहिले. त्यांची गणना देशातील कुशल प्रशासकांमध्ये होते. शरद पवारांनी सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले आणि बारामतीमध्ये कृषी, शिक्षण आणि उद्योगाच्या विकासासाठी योगदान दिले. ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षही राहिले आहेत. त्यांची साधेपणा, रणनीतिक विचारसरणी आणि लोकांशी असलेला संवाद यामुळे त्यांना मराठा स्ट्रॉंगमॅन ही पदवी मिळाली. आजही ते एनसीपीचे अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांची कन्या सुप्रिया सुळे देखील खासदार आहेत. शरद पवारांचा वारसा सहकार, कृषी आणि नेतृत्वात प्रेरणा देतो. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर वसंतदादा पाटील यांचे नाव येते. वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे एक लोकप्रिय राजकारणी आणि सहकार चळवळीचे प्रमुख नेते होते. यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1917 रोजी सांगली जिल्ह्यात झाला होता. त्यांचे आईवडील बंडूजी आणि रुक्मिणीबाई होते. केवळ 7वी पर्यंत शिकलेल्या वसंतदादांनी आपल्या मेहनत आणि नेतृत्व क्षमतेने मोठे स्थान मिळवले. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतल्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबत राजकारणाला सुरुवात केली. 1952 मध्ये सांगलीमधून पहिल्यांदा आमदार बनले आणि जवळपास 25 वर्षे सांगलीचे प्रतिनिधित्व केले. ते 1977 ते 1978 आणि 1983 ते 1985 या काळात 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. 1985 ते 1987 या काळात ते राजस्थानचे राज्यपाल देखील राहिले. वसंतदादांना सहकार महर्षी म्हटले जाते कारण त्यांनी सहकारी बँका आणि संस्थांना मजबूत केले. त्यांच्या शासनकाळात 1983 मध्ये विना अनुदानित वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठी मदत केली. शेतकऱ्यांसाठी कमी व्याजाचे कर्ज आणि पाणी अडवा, पाणी जिरवा सारख्या योजना त्यांनी सुरू केल्या. त्यांची साधी राहणी आणि जनतेशी जवळीक यामुळे ते दादा म्हणून प्रसिद्ध झाले. 1989 मध्ये त्यांचे निधन झाले, परंतु त्यांचे कार्य आणि सहकारातील योगदान आजही प्रेरणा देतात. यानंतर पहिल्या क्रमांकावर उद्धव ठाकरे यांचे नाव येते. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे एक प्रमुख राजकारणी आणि शिवसेनेचे नेते आहेत. यांचा जन्म 27 जुलै 1960 रोजी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबात झाला. उद्धव यांनी जे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतले आणि त्यांना फोटोग्राफीची आवड होती. 1990च्या दशकात ते शिवसेनेत सक्रिय झाले आणि 2003 मध्ये पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनले. 2004 मध्ये बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव यांनी शिवसेनेची धुरा सांभाळली. त्यांनी पक्षाला आधुनिक बनवण्याचा आणि तरुणांशी जोडण्याचा प्रयत्न केला. 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेने भाजपसोबत युतीत विधानसभा निवडणूक लढवली. 2019 मध्ये युती तुटल्यावर उद्धव यांनी एनसीपी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि 28 नोव्हेंबर 2019 रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. हे पहिले ठाकरे होते ज्यांनी कोणतेही निर्वाचित पद भूषवले. त्यांच्या कार्यकाळात कोविड-19 महामारीशी सामना करण्यावर आणि मुंबई मेट्रोसारख्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे त्यांचे सरकार कोसळले आणि शिवसेना 2 गटांमध्ये विभागली गेली. उद्धव आता शिवसेनेचे नेते आहेत. 2024च्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाने महाविकास आघाडी अंतर्गत जागा जिंकल्या. उद्धव यांची साधेपणा आणि मराठी अस्मितेवर भर ही त्यांची राजकीय ओळख आहे. त्यांची नेतृत्वशैली बाळासाहेबांचा वारसा पुढे नेते.